शेतकरी मित्रांनो, राम राम. अखेर जो काही शेतकऱ्यांचा थकीत राहिलेला पीक विमा होता तो पीक विमा आलेला आहे. मात्र तरी पण खरीप 2025चा पीक विमा आपल्याला आणखी मिळालेला नाही. मात्र जो काही थकीत होता 2021 पासून तर आत्तापर्यंत, तर तो पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि रब्बी हंगाम 2022-23 मधील जो काही राज्याकडं विमा हप्ता अनुदानाकरिता रखडलेला होता तो वितरित करण्याबाबतचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता या शासन निर्णयाअंतर्गत कोणकोणत्या कंपन्यांना हा वितरित केला जाणार आहे, मग त्या कंपन्या आपल्याला रब्बी हंगाम 2022-23 मध्ये होत्या का? जर असतील तर आपल्याला हा नक्कीच पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे आपण सविस्तर शासन निर्णय बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर मित्रांनो, 30 मार्च 2026चा हा शासन निर्णय आहे. जास्त वेळ न घालवता आपण नेमका शासन निर्णय बघूया. तर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस ही विचारात घेऊन राज्य शासनानं रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित जो काही राज्याकडे रखडलेला विमा हप्ता होता तो अनुदानाकरिता रक्कम वितरित करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे. आणि ती रक्कम आहे 36,94,868. इतका निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या एस्क्रो बँक खात्यामधील शिल्लक रकमेतून विमा कंपन्यांना वितरित करण्यास त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता या अंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील राज्य उर्वरित हिस्सा जो काही आहे तो ICICI लोम्बार्ड आणि HDFC अर्गो या कंपन्यांना वितरित केल्या जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 2022-23 मधील रब्बी हंगामासाठी या ICICI लोम्बार्ड आणि HDFC अर्गो कंपन्या होत्या का हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपल्याला नक्कीच हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.